हे माझे भाऊबंद लढणार आहेत, गोरगरीब कार्यकर्ता लढणार आहेत, सामान्य माणूस लढणार आहे. आता त्या गरीबाच्या व्याजी काढलेल्या पैशाची जर निवडणूक कोण नाटकं केली तर इमानदारनं अभय साळुंखे नावास सोडणार, तर इमानदारनं अभय साळुंखे नावास सोडणार. मला काँग्रेसपेक्षा मोठं काहीच नाही, कार्यकर्त्यापेक्षा मोठं काहीच नाही. कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, कार्यकर्ता जिंकला पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची कॉलर तयार झाली पाहिजे. आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ज्यानं बी निवडणुकीला उभारणार आहे त्यानं कसे पैसे, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, पैसे कुणाच्या घरी थप्पी लावून ठेवलेले नाहीत. आज रमेश सरकार तळमळीचा माणूस कुठले आणणार आहे पैसे? कस्तर पुण्यात सोयऱ्या घरकून फलानी फलाना दिसताना कस्तर करून हे लोक पैसे जमा करणार आहेत, जीव ओतून पळणार आहेत. हे माझे भाऊबंद लढणार आहेत, गोरगरीब कार्यकर्ता लढणार आहेत, सामान्य माणूस लढणार आहे. आता त्या गरीबाच्या व्याजी काढलेल्या पैशाची जर निवडणूक कोण नाटकं केली तर इमानदारनं अभय साळुंखे नावास सोडणार. मला काँग्रेसपेक्षा मोठं काहीच नाही, कार्यकर्त्यापेक्षा मोठं काहीच नाही. कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, कार्यकर्ता जिंकला पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची कॉलर तयार झाली पाहिजे. त्याच्यात आडवं आलं माझ्या मागचं माप. आता कुणी आडवं यायचं नाही, कारण ही लोकांची आहे, ह्यांच्या जोर तुम्ही आम्ही सगळेच राहू. त्याच्यामुळे आता लोकांच्या निवडणुकीत, गरिबाच्या निवडणुकीत कुणी कुणाच्या पायात पाय घालायचं नाही. मी सांगलेलं मिरिटवरच निवडणूक लढवली जाईल, एक लक्षात ठेवा, आपल्याला ठामपणे राहायचंय. आणि माझ्या वेळेस माझ्या निवडणुकीत चुकलेल्या तर तवाच माफ करून टाकला, ठरवून गद्दारी करणाऱ्याला बी माफ, चुकलेल्या माणसाला तर त्याच दिवशी माफ, ठरवून गद्दारी करणाऱ्याला बी माफ. झालं गेलं विसरून जो सगळे म्हणून काँग्रेस म्हणून कामाला लागू.